नमस्कार मित्रांनो. आपण जी रेल्वेची जी इन्फॉर्मेटिव्ह सीरीज सुरू केलेली आहे, त्यामध्ये इंटरेस्टिंगली काही कमेंट्स अशा आहेत, की सर बाकी सगळं सोडा, पण नेमकं पोस्ट तर ठीक आहे 10वी पासवरती पण काही पोस्ट आहे त्याच्या, काहीला बाकी बाकी काहीला 12th लागेल, काहीला ITI लागेल वगैरे वगैरे. पण बेसिक जर आपण क्वालिफिकेशन पाहिलं तर आपल्याला ग्रुप डी साठी जर बघितलं आपण तर 10वी पास लागतं. म्हणजे 10वी पासवरती नेमकं पेमेंट मिळतं किती? कारण पोस्ट तर सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. म्हणजे सगळ्यात अल्टिमेटली आपल्याला तेच आहे की पेमेंट किती मिळतं. मी एक गोष्ट फक्त एका शब्दात सांगतो, रेल्वेमध्ये पेमेंटपेक्षाही बाकीच्या गोष्टी भरपूर मिळतात. पेमेंट किती मिळतं ते सांगतोच तुम्हाला, पण बाकी फॅसिलिटीज, बाकी तुम्हाला जे बेनिफिट्स आहे ना, ते खूप जास्त चांगले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. कोणकोणते बेनिफिट्स मिळतात, पेमेंट किती मिळतं ते पण सांगतो तुम्हाला. तर साधारणपणे रेल्वेमध्ये जे पेमेंट तुम्हाला मिळतं हे साधारणपणे 3 कॅटेगरीमध्ये त्यांनी सिटीजला डिव्हाइड केलेलं आहे. सिटी एक्स वाय झेड कॅटेगरी, जसं आपण म्हणत का मेट्रो सिटी, आणखी थोडंसं आपण टाउन वगैरे ते टाईपचं. तर त्यांनी 3 कॅटेगरीमध्ये सिटीजला डिव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानुसार तुमचे भत्ते ठरत असतात. बेसिक पेमेंट सेम आहे तुमचं. जो पे स्केल तुमचा 5200 2020चा जो आहे तो सेम आहे. तुम्हाला ग्रेड पे तुमचा 1800चा आहे तो पण सेम आहे. तुम्हाला बेसिक पे जे मिळतं 18,000 तर ते पण सेम आहे. बट तुमचा हा डिअरन्स अलाउन्स जो आहे तो डिअरन्स अलाउन्स तो व्हॅरी होतो. काही ठिकाणी बघा, तुम्हाला काही लोकांना इथं हे जे आहेत ना सिटी वाईज थोडंसं व्हॅरी होतं. त्यानंतर तुमचा जो बाकीचे जे अलाउन्सेस आहेत ते सगळे सगळे तुमच्या सिटीवरती डिपेंड करतात. तुम्ही कोणत्या लोकेशनवरती काम करता त्यावर डिपेंड पडतं. तर मग हे जे अलाउन्सेस आहे ह्या सिटीवर डिपेंड करतं. त्याच्यानुसार जर तुम्ही बघितलं तर सिटी एक्स म्हणजे कॅटेगरी एक्स मध्ये तुम्ही असाल, तुमची पोस्टिंग असेल तर तुम्हाला साधारणपणे 28,000च्या आसपास पेमेंट मिळतं. तुम्ही जर का सिटी वाय मध्ये असाल तर 27 मध्ये, आणि साधारणपणे तालुका लेवलचं किंवा काही गावात गाव काही ठिकाणी असतं ना, काही ठिकाणी गाव असतं, त्या गावा ठिकाणी पण काही रेल्वे स्टेशन असतात. मग तिथे तुमचा खर्च कमी असतो, तर तुमचं तिथलं पेमेंट इन हँड तुमच्या हातात जे पडतं ते 25,560 म्हणजे जवळपास 25,500 हातात पडतं तुमच्या. मग साधारणपणे बघितलं आपण तुमचं हे इनिशियल वर का तुम्ही जेव्हा जॉईनिंग होणार आहे तेव्हाचं पेमेंट तुमचं, तर साधारणपणे बघितलं आपण तर तुमचं 26 ते 30,000च्या आसपास तुमच्या हातामध्ये पेमेंट पडणं अपेक्षित आहे. पण याच्या व्यतिरिक्त बघा, तुम्हाला जर तुम्ही नाईट ड्युटी करत असाल तर पर नाईट तुम्हाला 284 रुपये एक्स्ट्रा मिळतात. तुम्ही जर का वर्कशॉपमध्ये पोस्टिंग असेल तुमची तर 4,000 ते 5,000 पेमेंट जास्त मिळतं तुमचं. तुम्ही जर का गेटमॅनच्या पोस्टला असाल तर 1,000 त्याची जास्त मिळतं तुम्हाला. तुम्ही NHA ला काम करत असाल, NHA म्हणजे काय, नॅशनल हॉलिडे अलाउन्स. NHA लॉंग फॉर्म असतो नॅशनल हॉलिडे अलाउन्स, म्हणजे नॅशनल हॉलिडे पण तुम्ही कामावरती आले तर त्याचेही तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट मिळतं. 350-400 जे पेमेंट आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आहे. तुम्हाला रिस्क अलाउन्स असतो प्रत्येक महिन्याला 2700 रुपये. त्याच्यासोबत तुम्हाला नर्सिंग अलाउन्स असतो जर तुम्ही त्याला अप्लिकेबल असाल तर. वॉशिंग अलाउन्स असतो तुमचे जर अशा ठिकाणी तुम्ही पोस्टिंग असेल ज्या ठिकाणी तुम्हाला कपडे नेहमी नेहमी धुवावं लागतात, म्हणजे कपडे धुवावंच लागतात, पण काही ठिकाणी कपडे जास्त खराब होतात, मग त्या ठिकाणी तुम्हाला वॉशिंग अलाउन्स असतो. असे भरपूर सारे अलाउन्सेस आहेत डिपेंडिंग ऑन तुम्ही कोणत्या पोस्टला सिलेक्ट होता. तर तुम्ही जर असं बघितलं भरपूर लोकांचं इनिशियल लेवललाच पेमेंट जर बघितलं आपण तर 35-35 हजारापर्यंत पण जातं. हे तुम्ही कोणत्या पोस्टला सिलेक्ट होता त्यावर डिपेंड आहे. कोणत्या सिटीमध्ये तुम्ही होता, वर्कशॉपला काम करता का नाही करता त्यावर डिपेंड असतं. तर भरपूर लोकांचं पेमेंट 35,000च्या कॅटेगरीत पण जातं. हे झालं मंथली. याच्या सोबत तुम्हाला बिलीव होणार नाही पण अॅन्युअल पण बिलकुल. त्यामुळेच मी याला असं घेतलं, एकदम मनाला अगदी मला चांगलं भावणारं बेनिफिट्स आहेत अॅन्युअल बेनिफिट्स. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, दिवाळीमध्ये तुम्ही कुठं जा तुम्हाला रेल्वेला प्रत्येक वर्षी बोनस मिळतो म्हणजे मिळतो. काही लोकांना म्हणजे कधी कधी तुम्हाला मला वाटतं असं वाटतं की एका महिन्यात पेमेंट देतात, कधी कधी अर्ध्या महिन्यात पेमेंट देतात, पण तुम्हाला जे बोनस आहे हे बोनस तुम्हाला 100% मिळतं. सोबत तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी असतात. मेडिकल इन्शुरन्स वगैरे केलं असतं, मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला खूप चांगल्या आहेत. राहायला भरपूर ठिकाणी रेल्वेचे क्वार्टर्स खूप चांगल्या प्रकारचे आहेत. त्याच्यासोबत तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पण प्रत्येक वर्षी अलाउन्स मिळतो 2 मुलांपर्यंत. तिसरा मुलगा झाला तर मग ते तुम्ही बघायचं, पण 2 मुलांपर्यंत तुम्हाला, मला असं वाटतं इफ आय एम नॉट रॉंग, पण 27,000च्या आसपास काहीतरी तुम्हाला प्रत्येक महिन्याला मुलाची फीस पण मिळते, जे ट्युशन फीस असते ते. म्हणजे असं भरपूर सारे बेनिफिट्स आहेत तुम्हाला. अॅन्युअल बेनिफिट्स तर खूप जास्त आहे. तुम्हाला पूर्ण भारतभर फिरायचं असेल तर तुम्हाला रेल्वेच्या पासेस मिळतात वर्षातून. तुम्ही स्वतः तुमच्या फॅमिलीला घेऊन तुम्ही फिरू शकता.
असे भरपूर सारे बेनिफिट्स आहेत. त्यामुळे पेमेंटचं टेन्शन घेऊ नका. सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे आणि नक्कीच म्हणजे एकदम असे पण ल्युक्रेटिव्ह म्हणजे असे अट्रॅक्टिव्ह पोस्ट आहे. बिनधास्तपणे तयारी करा तुम्ही आणि येणारी जी रिक्रुटमेंट असेल त्यामध्ये आपण नक्कीच महाराष्ट्रीयन मुलांचा टक्का वाढेल अशी आपण अपेक्षा करूयात. थँक्यू व्हेरी मच.